नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज इथे रवा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। लहानांपासून मोठ्यांना प्रचंड आवडेल आणि मऊ लुसलुशीत जाळीदार हा रव्याचा केक तयार होतो। अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमी खर्चात बनवणार आहोत। अगदी साधी पद्धत आहे आणि लगेच बनवून तयार होतो। जास्त खर्चही नाही, जास्त तामझाम पण होत नाही। कमी भांड्यात आणि कमी खर्चात हा केक तयार होतो। बघू शकता किती जाळीदार हा रवा केक तयार झालेला आहे। मग मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कुठेतरी आवडला तर चॅनलला सबस्क्राइब आणि एक लाईक मात्र नक्की करा आणि ही रेसिपी नक्की बनवून बघा। चला तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, घरातली एखादी वाटी किंवा मेजरिंग कप घ्यायचं। इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे, हा बारीक रवा घेतलाय मी, हा यामध्ये ॲड करायचा। घरातली जी एखादी मोठी वाटी किंवा मेजरिंग कप असेल त्याचा वापर करू शकता। अशा पद्धतीने 1 कप रवा घेतला, त्यासाठी पाव कप इथे साखर घ्यायची आणि नंतर इथे अर्धा कप इथे दही घ्यायचं। दही फ्रेश असायला हवं, कुठे आंबट नसलं पाहिजे। या पद्धतीने दही ॲड करायचं। नंतर इथे पाव कप तेल घ्यायचं। तेल उग्र वास नसला पाहिजे असं तेल वापरा, याऐवजी तूप वापरू शकता, पण इथे कमी खर्चात करतो त्यासाठी इथे तेल वापरलं। नंतर गुलाबजामुनची टेस्ट येण्यासाठी इथे अर्धा कप इथे मिल्क पावडर वापरली, याऐवजी तुम्ही घट्ट साईचा वापर करू शकता किंवा दुधाचा। केकची आणखीन टेस्ट वाढण्यासाठी इथे मी 9 ते 10 वेलची घेतल्या, त्या ह्या फोडून घालायच्या यामध्ये। याऐवजी तुम्ही व्हॅनिला एसेन्सचा सुद्धा वापर करू शकता। आणि नंतर इथे मी अर्धा कप इथे दूध वापरलंय। दूध आवश्यकतेनुसार वापरायचं आहे। आता सध्याला इथे अर्धा कप घालायचं। नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला हे चांगलं मिश्रण फिरवून घ्यायचं आहे। 1 ते 2 वेळेस इथे मिक्सरला फिरवून घेतलं। अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं। बॅटर थोडं घट्ट वाटतं, त्यामुळे इथे मी आणखीन दुधाचा वापर करते। दूध आवश्यकतेनुसारच वापरायचं आहे। अशा पद्धतीने आणखी थोडं दूध घालायचं आणि परत एकदा बॅटर तयार करून घ्यायचं। अशा पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। नंतर हे बॅटर थोडं बाजूला ठेवायचं आणि एक मोठी कढई घ्यायची। अशा पद्धतीचं पसरट भांडं घ्यायचं। नंतर त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि हे आपल्याला गरम होण्यासाठी 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं ठेवायचं आणि त्यावरती अशी झाकण ठेवायचं। नंतर मी इथे केक टीन घेतलेला आहे। केक टीन ऐवजी तुम्ही कुकरमधला जो डब्बा असतो तो घेऊ शकता किंवा तुम्ही खोलगट भांड्याचा सुद्धा वापर करू शकता। इथे मी चौकोनी केक टीन वापरलेला आहे, हा सध्या माझ्याकडे आहे म्हणून मी हा वापरते, नाहीतर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये करू शकता। नंतर केक टीनमध्ये थोडंसं तेल घालायचं, तेल संपूर्ण पसरवून घ्यायचं। नंतर इथे जे गव्हाची कणिक असते ती घ्यायची। अगदी कमी खर्चात हा तयार करतो, त्यामुळे जास्तीत जास्त घरातल्या साहित्याचा वापर केलेला आहे। हा थोडंसं तेल लावलं की नंतर त्यावर ते कणिक भुरभुरून घ्यायची, अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचा। आता केक टीन तयार झाल्यानंतर आपल्याला जे बॅटर बाजूला ठेवलं ते घ्यायचं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। गोडाचा पदार्थ असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। नंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आणि पाव चमचा इथे खाण्याचा सोडा घालायचा। नंतर त्यावरती 2 चमचे इतकं दूध घालायचं। परत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। नंतर हे फिरवणे झाले की चांगलं मिक्स होऊन जातं। 1 किंवा 2 वेळेस हे मिक्सरला परत फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही बॅटर या पद्धतीचं तयार झालेलं। अशाच पद्धतीचं केकचं बॅटर तयार झालं पाहिजे। जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नसलं पाहिजे। तयार केलेला केक टीन घ्यायचा, त्यामध्ये संपूर्ण बॅटर ओतून घ्यायचं। पॅच्युलीच्या सहाय्याने संपूर्ण मिक्सरच्या भांड्याचं जे बॅटर असतं ते सर्व यामध्ये ओतून घ्यायचं। नंतर केक टीन 1-2 वेळेस टॅप करायचा, जेणेकरून त्यामध्ये बबल्स बाहेर येतात आणि केक छान स्पंजी तयार होतो। आता कढई इथे गरम झालेली आहे, जो आपण तयार केलेला टीन हा लगेच यामध्ये ठेवायचा। 10 ते 12 मिनिटं इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये तयार केलेलं केकचं बॅटर जे आहे ते यामध्ये ठेवायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला 35 ते 40 मिनिटं आपल्याला हा केक चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर यावरती चांगलं झाकण ठेवायचं आणि मस्त असं आपला हा केक आपल्याला शिजवून तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। नंतर इथे 35 ते 40 मिनिटं झाल्याच्या नंतर बघू आपण केक कसा तयार झालेला आहे। आता बघू शकता तुम्ही केक मस्त आपला स्पॉन्जी तयार झालेला आहे। बघू शकता कडा सोडलेला आहे आणि केक चांगला मस्त शिजवून तयार आहे। त्यामध्ये सुरी किंवा चमच्याच्या साहाय्याने बघायचं की कुठेही चिटकणार नाही, अशा पद्धतीचा केक तयार झाला पाहिजे। आता हा केक मस्त बेक झालेला आहे आणि मस्त असा तयार झालेला। आता हा थंड होण्यासाठी काढून घ्यायचा बाहेर। संपूर्ण केक चांगला थंड करून घ्यायचा आहे। असाच हा बाजूला ठेवायचा, चांगला थंड करून घ्यायचा। आता इथे संपूर्ण केक मी थंड करून घेतला। बघू शकता तुम्ही कडा सोडलेला आहे केकनी। अशा पद्धतीचा एकदा सुरी लावायची आणि परत एकदा चांगल्या कडा मोकळा करून घ्यायच्या आणि नंतर एक ताट घ्यायचं, त्यामध्ये अलगद हा केक निघून तयार होतो। अशा पद्धतीने उलटी करून घ्यायचा। बघू शकता तुम्ही इथे मी केक काढून घेते। वाव, किती सुंदर केक तयार झालेला आणि अगदी जाळीदार। अजिबात केक टीनला कुठेही केक चिटकला नाही किंवा फुटला नाही। बघू शकता अगदी नरम आणि स्पॉन्जी तयार झालेला आहे केक। अगदी हलका, जाळीदार आणि कमीत कमी साहित्यात हा तयार होतो। मस्त रवा केक तयार आहे। आवडीप्रमाणे उभे आडवे काप द्यायचे आणि तुमच्या आवडीप्रमाणे हा केक कट करून घ्यायचा। मुलांना प्रचंड आवडेल असा हा रवा केक एकदा नक्की बनवून द्या आणि मस्त स्पॉन्जी रवा केक तयार होता। बघू शकता किती स्पॉन्जी आणि अगदी जाळीदार हा हलका हा रवा केक तयार झालेला आहे। अगदी त्यामधला अगदी थोडासा तोडून बघा, किती सुंदर
सुंदर असा रवा केक तयार झालेला आहे। मस्त हा जाळीदार अगदी कमीत कमी साहित्यात हा रवा केक तयार आहे। बघू शकता किती स्पॉन्जी जाळीदार हा केक तयार झालेला आहे। आता क्षणी खावा असं वाटणारा इथे रवा केक तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कुठेतरी थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।